तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज PM किसान योजनेची ई-KYC कशी करावी याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावं. तर ई-KYC करण्यासाठी आपल्याला 2 ॲपची आवश्यकता आहे. ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला PM किसान हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे. ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. जसे की आधार फेस RD हा ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचा आहे. ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला PM किसान या ॲपमध्ये जायचं आहे. ॲपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट यावर टच करायचे आहे. नेक्स्ट यावर टच केल्याच्या नंतर तुम्हाला 2 ऑप्शन देतील. त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी ही भाषा निवडायची आहे. तर मी इथं इंग्लिश निवडत आहे. इंग्लिशला टच करून टच केल्याच्या नंतर असं पेज ओपन होईल आणि तुम्हाला या ठिकाणी लॉग इन यावर टच करायचं आहे. यावर टच केल्याच्या नंतर असा पेज येईल आणि इथं तुम्हाला बेनिफिशरी यावर टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर असा एक तुम्हाला लॉग इनचा पेज ओपन होईल. जसे की तुम्ही रजिस्ट्रेशन ID टाकून सुद्धा लॉग इन करू शकता आणि आधार नंबर टाकून सुद्धा लॉग इन करू शकता. जसे की मी आधार नंबर टाकून लॉग इन करत आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर फेसियल ई-KYC लॉग इन यावर टच करायचं आहे. टच केल्यानंतर असा तुम्हाला एक पेज ओपन होईल आणि तिथं जो चौकोनी रकाना दिसतोय त्यावर तुम्हाला टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर स्कॅन फेस यावर टच करायचं आहे. स्कॅन फेस यावर टच केल्याच्या नंतर तुम्हाला असा एक पेज ओपन होईल आणि यावर तिथे चौकोनी एक रकाना दिसतोय त्यावर टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर प्रोसेसला टच करायचं आहे. मग तुमचा फेस हा स्कॅन करायचा आहे. जोवर ग्रीन होत नाही तोवर फेस स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्याच्या नंतर तुम्हाला असा एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यावर तुम्हाला 6 डिजिटचा एक पिन जनरेट करायचा आहे. पिन जनरेट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा एक पेज ओपन होईल. या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला डॅशबोर्ड यावर टच करायचं आहे.
असा एक पेज ओपन होईल आणि तुमची पीएम किसान योजनेची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला ई केवायसी ऑदर बेनिफिशरी यावर टच करायचं आहे. यावर टच केल्याच्या नंतर तुम्हाला असा एक पेज ओपन होईल आणि त्या पेजवर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. जसे की मी टाकत आहे आधार नंबर. आधार नंबर टाकल्याच्या नंतर सर्च यावर क्लिक करायचं आहे. सर्च यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्टार्ट ई केवायसी यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर असं एक पेज ओपन होईल. जे की तुम्ही पिन मागे जनरेट केलता तो पिन या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर असा एक पेज ओपन होईल. तो चौकोनी जो रखाना दिसतो त्याला टच करायचा आहे. टच केल्याच्या नंतर स्टार्ट केवायसी यावर टच करायचा आहे. टच केल्याच्या नंतर तुमचा फेस स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची ई केवायसी ही सक्सेसफुली झालेली आहे.